आपको ग्रंथ का विमोचन हो गया है। हमारे समता सैनिक दल के राष्ट्रीय संगठक समता प्रकाशन के चीफ एवं आज के कार्यक्रम के हमारे अतिथि भी, मैं प्रदीप भैया गायकवाड़ जी से विनंती करता हूँ कि वे यहाँ आए और इस आंदोलन के संबंध में अपनी बात यहाँ पर रखें। तर महाकारुणिक तथागत बुद्धाला अभिवादन करतो, बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करतो, आपले सगळे जे महापुरुष आहेत त्यांनाही विनम्र अभिवादन करतो। आज विशेषतः कबीराची जयंती आहे आणि कबीराची जयंती असल्यामुळं कबीरांना जर आपण आज अभिवादन केलं नाही तर मला वाटते कुठेतरी आपण चुकू। तर कबीरांच्या बद्दल मी थोडासा कबीराचं असं म्हणतात की कबीर हे आमचे फार मोठे मार्गदर्शक आहेत। कबीरांना समजून घेतलं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात। आता बाबासाहेब कबीरपंथी होते, सगळ्यांना माहिती आहे, आणि बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांना कबीरांविषयी, कबीरांच्या विचारधारेविषयी लहान बालपणापासून त्यांनी हे केलं। आता आम्ही कबीराचे, तसं आम्ही कबीरपंथीच आहोत। कबीर म्हणतात, कबीरा कहे ये जग अंधा, मला येतात ते सगळे गीत। कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चबाए, माटी कहे कुमार से तू क्या रोंधे मोर। ऐकलं असेल तुम्ही हे गीत। आता गाऊनही मला म्हणजे मी गाऊन हे करणार होतो, पण ते आता काय बंधन आलेत, कारण वेळेचं बंधन आहे। पण कबीराने जे म्हटलं, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंधे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तोय। तथागताच्या अनित्यतेचा आपण म्हणतो, सब्बंग अनित्यंग सब्बंग दुःख आपण म्हणतो। कबीर किती सुंदर शब्दात म्हणतात, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंधे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंधूंगी तोय। म्हणजे जो जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला मरण आहे, हे कबीराचं तत्वज्ञान। अशा कितीतरी म्हणजे अनेक त्यांच्या कबीरांच्या दोह्यामधून फार म्हणजे आपल्याला तथागताचा त्यांचा जो मार्ग होता तो कबीरांनी फार सुंदर शब्दात सांगितला। आता काय झालं, आम्ही कबीरपंथी आहोत, आम्ही कबीरावर वाचतो, लिहितो, अभ्यास करतो, त्यांच्या सगळ्या जे बरेचसे दोहे आम्हाला कंठस्थ आहेत, पण स्थूल गुरुजी आम्हाला बोलवतच नाही इकडे कधी। स्थूल गुरुजींना बोलावलं असतं एखाद्या वेळेस, नाही चला आता आपण या विहारामध्ये कबीरांवर आपण काय करू, तर आम्हाला काही सांगता आलं असतं, एक दोन दोहे गाऊन दाखवता आले असते, त्याचा म्हणजे उलगडा करता आला असता। पण कमीत कमी या संधीमध्ये जे आम्हाला संधी मिळाली की कबीरांना अभिवादन करण्याची, त्याकरता मी जे आयोजक आहेत मी त्यांचा आभारी आहे। आणि जर संधी सर तुम्ही दिली कधी आम्हाला तर आम्ही जरूर येतो। तर आता जो मूळ मुद्दा आहे तो आहे आपल्या आजच्या पुस्तकाचा। आता मूळ मुद्दा कसा आहे, सोपा आहे। महाबोधी महाविहाराचं जे आंदोलन आहे ते साधारणपणे आता आपल्याला स्थूल गुरुजी सांगितलं 1895 मध्ये एक घटना घडली की अनागारिक धम्मपालांना, त्यावेळी जेव्हा अनागारिक धम्मपाल आले आणि त्यांनी इकडे महाबोधीमध्ये एका बुद्ध मूर्तीची स्थापना करण्याचा प्रयत्न केला आणि तिथं जो काही प्रसंग घडला, म्हणजे आजच्या काळामध्ये तरी 1895 पासून हे आता हा संघर्ष सुरू आहे। म्हणजे आधुनिक काळात, जुन्या काळाचा आपण नंतर विचार करू। मग 1895 ते 2025 पर्यंत महाबोधी महाविहाराचा लढा का यशस्वी झाला नाही, का नाही झाला? महाबोधी महाविहाराचा लढा जो यशस्वी झाला नाही तो का झाला नाही याचं कारण जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला असं कळलं की बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्याची एकदम वस्तुनिष्ठ माहिती नाहीये। केस काय आहे, प्रकरण काय आहे, सुप्रीम कोर्टामध्ये काय सांगितलं जाईल याच्याविषयी आपल्याला माहिती नाहीये, आणि ती माहिती तुम्हाला असावं या उद्देशाने हा मी ग्रंथ काढलेला आहे। कोर्टामध्ये आता आपण सगळे म्हणतो की कोर्टामध्ये अंतिम जे आता त्यांनी सुनवाईची तारीख दिली ती 29 जुलैला दिली। कोर्टामध्ये एकच पक्ष असतो काय, फक्त बौद्धांचाच पक्ष असेल काय, महंताचा पक्ष नसेल काय,
महंतही आपली बाजू मांडेल. आणि मी तिथं बघितलं, ती जी पिटिशन आहे ते मी बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे एका बाजूला बिहार सरकारलाही पार्टी बनवलेला आहे, बिहार सरकारी पार्टी आहे, केंद्र सरकारी पार्टी आहे, महंतही पार्टी आहे, एक ट्रस्टी म्हणूनही पार्टी आहे. मला हे सांगा, आता सुप्रीम कोर्टामध्ये आता हे सगळे लोक बोलतील, केंद्र सरकार आपली बाजू मांडेल, राज्य सरकार आपली बाजू मांडेल, महंत आपली बाजू मांडेल. मग अशा वेळेस ते काय बोलतील तिथं? तुम्ही जे बोलतात एक एक अत्यंत व्यवस्थित बोलतात की बा बौद्धाचं विहार बौद्धाला स्वाधीन करा. मग का नाही झालं? पण ते काय बोलतील, महंत काय बोलेल, याविषयी कधीतरी आपण विचार केला आहे काय की महंताची काय बाजू आहे, सरकारची काय बाजू आहे, केंद्र सरकारची काय बाजू आहे? आणि याच्याविषयी म्हणून आम्ही हे जे पुस्तक काढलं, हे पुस्तक जे काढलं, याच्यामध्ये आम्ही या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपली या सगळ्यांची इच्छा आहे की महाबोधी महाविहाराचा लढा हा यशस्वी व्हावा, त्याच्याकरता सगळ्या बाजूनी विचार करणं आवश्यक आहे. आता साधारणपणे इतिहासात गेलो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वेळ कमी आहे, अध्यक्षांची म्हणजे मेहरबानी झाली त्यामुळे मी 2 शब्द अधिक बोलू शकलो. आता सगळ्यांना माहिती आहे, तथागताला जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली आणि सिद्धार्थ हे बुद्ध झाले, त्याच्याविषयी आपण नेहमी आपल्या विहारात ऐकतो, त्याविषयी सांगायचं काम नाहीये. जेव्हा अशोकाच्या काळापासून बुद्धाचा काळ सगळ्यांना माहिती आहे, त्यात आपला वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. अशोकाने जेव्हा तिथं बुद्ध घ्यायला एक विहार उभारलं, त्यानंतरही काही राजे आले, त्यांनी ते विहार उभारलं. हा आपण असं म्हणू की हा पहिल्यांदा उभारणीचा काळ. एक आपण तो बुद्ध काळ आहे, अशोक काळ आहे आणि उभारणीचा काळ आहे. त्यानंतर आपण बघतो की बा आपल्यावर जे सवर्ण म्हणजे त्याकाळचे जे सनातनी होते, पुष्यमित्र शुंग आहे वगैरे, या लोकांचा एक विनाश काळ आहे. त्याने विनाश केला, जबरदस्त विनाश केला. त्यानंतर पुन्हाहून काही लोकांनी, काही बौद्ध राजे जेव्हा विनाश काळानंतर पुन्हाहून त्यांनी त्याची उभारणी केली. जसं आता एक उदाहरण झालं होतं की बा जो महाबोधी महाविहार आहे, त्या महाबोधी महाविहाराला जाळण्यात आलं, त्याच्या मुळांमध्ये जहर टाकण्यात आलं, पण त्याला पुन्हाहून दुधाने आणि पाण्याने सिंचून त्याला पुन्हा उभं केलं, म्हणजे पुनरुभारणीचा काळ. पहिला काळ बुद्ध काळ, दुसरा निर्मितीचा काळ, त्यानंतर विनाश काळ आणि त्यानंतर उभारणीचा काळ. पण उभारणी झाल्यानंतर भारतामध्ये जो एक सनातनी धर्म वाढायला लागला आणि बुद्धिस्ट मागे पडले, त्याच्यानंतर मग मुस्लिम आक्रमण, सनातन्यांची आक्रमण आणि याच्यामध्ये भारतामध्ये बुद्ध धर्माचा लोप झाला. आता एवढा इतिहास या ग्रंथात आहे, तो तुम्हालाही माहिती आहे. आता इथपर्यंत आपण आता जर आलो तर तुम्हाला 2-3 काळ लक्षात येतील किंवा पहिला बुद्धाचा काळ आहे, मग अशोकाचा काळ आहे, मग विनाशाचा काळ आहे, मग पुनरुभारणीचा काळ आहे आणि पुनर्विनाशाचा काळ आहे. अशा 4-5 टप्प्यामध्ये 2500 वर्षामध्ये झालं. आता जर समजा आपण कोर्टात गेलो, कोर्टात बाजू मांडायला लागलो, तर आपण या जर बाजू मांडू तर याच्यामध्ये कोर्टाने कसं सिद्ध होईल? मग नेमकं झालं काय? आता यांनी सांगितलं मुलसाहेबांनी की जे प्रकरण अनाकारिक धम्मपाल बरोबर घडलं, त्यांना मारहाण झाली, त्यांना अपमान करण्यात आला, बुद्धाची मूर्ती बाहेर फेकण्यात आली, पण तरी सुद्धा हायकोर्टाने म्हणजे कलकत्ता हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध निकाल दिला. का दिला? म्हणजे हायकोर्टाने अनागरिकांच्या विरुद्ध निकाल का दिला? त्याचं कारण असं होतं, थोडक्यात म्हणजे हे प्रकरण, आता आपण मागेचा काळ बघितला, 1895च्या नंतरचा काळ. कोर्टाचं असं म्हणणं होतं की हे विहार कोणाच्या ताब्यात आहे? महंताच्या ताब्यात आहे. जर त्या विहारामध्ये एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर कोणाला विचारलं पाहिजे? महंताला विचारलं पाहिजे. मग त्यांचं असं म्हणणं होतं की अनागरिकांनी विचारलं काय? म्हणून अनागरिकांचं म्हणणं, जरी हे बुद्ध स्थळ आहे, बुद्धाची मूर्ती असली पाहिजे, बुद्धपूजा झाली पाहिजे, पण त्याचा ट्रस्टी कोण आहे? महंत आहे. आणि म्हणून महंताच्या ट्रस्टीनी जर समजा कोणीतरी बळजबरीनं तिथं त्या विहारात येत असेल तर महंताच्या लोकांना अधिकार आहे. मारहाण केली चुकीचं आहे, खालच्या कोर्टाने म्हटलं, पण शेवटी अल्टिमेटली महंताचा ताबा हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला. आता महंताचा ताबा केव्हा झाला? आता मूळ मुद्द्यावर आहे. आता जे प्रकरण आहे, आजही महंताचा ताबा आहे. म्हणजे महंताच्या त्याच्या काय म्हणता येईल किंवा वंश परंपरेने जी मंडळी आली
त्याच्या मठाची त्यांचा ताबा आहे. तर महंताचा ताबा केव्हा झाला? महंताचा ताबा नेमका झाला केव्हा? पुनर्उभारणीच्या काळामध्ये जेव्हा इंग्रज भारतात आले. आणि इंग्रज जेव्हा भारतात आले साधारणपणे 18व्या शतकात आपण धरूया. म्हणजे साधारणपणे जेव्हा 18व्या शतकात इंग्रज आले त्याच वेळेस इंग्रजांच्या ताब्यात फक्त भारतच नव्हता, श्रीलंकाही होती, ब्रह्मदेशही होता, ब्रिटिश इंडियामध्ये हे सगळे देश होते. आणि त्यामुळे ब्रिटिश इंडियाचे हे लोक भारतात येऊ लागले. सगळ्यात पहिल्यांदा बर्मी राजा आले आणि ब्रह्मदेशाच्या राजांनी त्या महाबोधी महाविहार आमचं होतं ते कुठं आहे त्याचा शोध घेतला. आणि त्या महाविहाराची जी अवस्था बघितली, आम्ही बरंच काही छापला याच्याविषयी, कधी आपण वेळ मिळाला तर आपण बोलू कशी त्यावेळेची अवस्था होती. आणि त्यावेळेस सनातन्यांकडून ते विहार तिरस्कृत होतं. दगड मारायचे, तैलिया राजा, तैलिया देव मारायचे त्याला, आणि तिथे दगड मारायचे बुद्धाच्या मूर्तीला. तिथं कोणी पूजा अर्चा करत नव्हतं. त्यावेळेस बर्मी राजांनी पहिल्यांदा पूजा अर्चाची सुरुवात केली. आणि त्यावेळेस त्यांनी बघितलं बा आसपास कोणी आहे काय, तर हा एक महंत होता. त्याला म्हटलं की हे बघ, तुला मी हे पैसे देतो, तू दिवाबत्तीची सोय कर. म्हणजे बर्मी राजांनी सगळ्यात पहिल्यांदा महंताला, तिथं भिक्षू नसल्यामुळं त्याला दिवाबत्तीची सोय करायची आणि त्याच्याकरता त्यांनी पैसे दिले. आता मला सांगा की पहिल्यांदा त्याच्यामुळं जर बर्मी राजाने पैसे दिले, महंताची त्याला दिवाबत्तीची सोय करायला लावली, त्यामुळं महंताचा ताबा होतो काय? त्यामुळं महंताचा ताबा होत नाही ना. आता महंताचा ताबा कसा झाला? जेव्हा त्या महंताला हे कळालं की बा इथं विदेशातले लोक येऊन पैसा देतात मला, म्हणजे हे काहीतरी महत्वाचं स्थळ असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी हळूहळू हात पसरणं सुरू केलं. तिथं मोठं राजकारण झालं. जपानच्या लोकांनी म्हटलं आम्ही पैसे देतो, ही जमीन आम्हाला द्या. ब्रह्मदेश राजांनी म्हटलं आम्ही पैसे देतो, ही जागा आम्हाला द्या. नाही दिली. कुठल्याही, इव्हन धम्मपालांना नाही दिली. फक्त एक बाजूला एक छोटीशी जागा दिली, तर त्यांनी धर्मशाळा उभारली, पण त्यांना सुद्धा जागा दिली नाही. त्यावेळेस महंत हा जो, तुम्ही बिहारमध्ये, आता बिहारमध्ये तुम्ही जाता, तुम्ही बघता बिहार कसं आहे. बिहारचं जर तुम्ही बघाल तर बिहार म्हणजे जमीनदारांचं आणि विशेषतः सवर्णांचं फार वर्चस्व तिथं आहे. गुंडागिरी फार, म्हणजे तिथं असं म्हणताल की सगळ्यात जास्त जर आता तुम्ही महाबोधी महाविहाराचं आंदोलन जरी बाजूला ठेवलं तर सगळ्यात जास्त भूमिहीन आणि जमीनदार याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुद्दे भूमिहीनांचे पडले असतील तर बिहारमध्ये पडलेले आहेत. नुसती मारामारी. आता नितीश पर्यंत किंवा नितीश का लालूच्या पूर्वी बिहारविषयी काय भूमिका होती आपली, किंवा आपल्या इकडे जेव्हा बिहारी यायचे त्यांच्याविषयी आपण काय भूमिका ठेवायचो? हे लढाईत आहेत, हे भांडकुदळ लोक आहेत. तोच प्रकार तिकडे होता. आणि त्या काळामध्ये मग महंतांनी हळूहळू त्या जागेवर कब्जा करणं सुरू केलं. आता तिथेही पुन्हा राजकारण आलं, कारण का तुम्ही जोपर्यंत याच्यात जात नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही. राजकारण कोणाचं आलं? भारताला स्वातंत्र्य मिळायला लागलं. आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळायला लागलं तेव्हा ब्रिटिशांच्या विरुद्ध काँग्रेसची लढाई सुरू होती. आणि काँग्रेसला महंत पाहिजे होता, कारण त्याला महंताची साथ मिळाली नसती तर काँग्रेसचं सरकार किंवा काँग्रेस त्यावेळी स्वातंत्र्य युद्ध करायचं त्याला साथ मिळत नव्हती. गांधी म्हणाले बौद्धांच्या स्वाधीन करा, नेहरू म्हणाले बौद्धांच्या स्वाधीन करा. त्यावेळेच्या काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी म्हटलं की बा महाबोधी महाविहार बौद्धांचा स्वाधीन केला, पण नाही केलं. आणि तिथं पहिल्यांदा 3 पक्ष झाले. पहिला एक पक्ष होता काँग्रेसचा, दुसरा पक्ष होता महंताचा आणि सवर्णांचा, आणि तिसरा बौद्धांचा. आणि याच्यामध्ये समझोता करावा, बौद्धांमध्ये आणि महंतांमध्ये समझोता करावा, म्हणून तो 1949चा करार झालेला आहे. तुम्ही नेहमी आता सगळे म्हणता की नाही 1949चा कायदा जो आहे तो अन्यायकारक आहे. 4 बौद्ध, 4 हिंदू, आणि जो कलेक्टर होता तो हिंदूच असला पाहिजे. आता ते केलं बदल 2013 मध्ये. हे का झालं असावं? तुम्ही विचार करा थोडस, आपल्या डोक्याला थोडस रॅशनली, बुद्धिनिष्ठ पद्धतीने विचार करा. हे कसं झालं असावं बाबा? बुद्धाचा विहार आणि त्याच्यामध्ये तुम्ही 4-5 हिंदू कशाला टाकले? कारण तो समझोता होता. त्या काळामध्ये, स्वातंत्र्याच्या काळामध्ये समझोता होता, आणि तो समझोता घडवून आणण्यामध्ये त्या काळचं सरकार महत्वाचं होतं. त्या सरकारने आपल्या पदाचा दुरुपयोग करून त्यांनी म्हटलं ठीक आहे बौद्धांचं विहार आहे ना, बौद्धांनाही देतो, हिंदूंच्या ताब्यात आहे ना तर हिंदूंनाही राहू द्या. आणि अशा प्रकारे एका राजकीय दबावाखाली हा कायदा झालेला आहे. त्या कायद्याच्या, त्यामुळे ज्यावेळेस आता आपण कोर्टात उभे राहू त्यावेळेस तुम्ही जेव्हा म्हणाल, कोर्टाला म्हणाल की 1949चा कायदा बदला, कोर्ट म्हणाल का बदलायचं?
बिहार सरकारची भूमिका काय आहे? हा कायदा आम्ही बदलत नाही. लालू पासून राबडी पर्यंतचे पत्र लिहिले आहेत आपण. राबडीचं पत्र छापलंय. ते काय म्हणते राबडी? जर समजा आम्ही हा कायदा बदलला तर बिहारचं सांप्रदायिक सौहार्द जे आहे, समन्वय जे आहे सामते नष्ट होईल. म्हणजे बिहार सरकारची भूमिका अशी आहे की बा इथं दोन पक्ष आहेत, एक बौद्धांचा एक हिंदूंचा आहे. आम्ही जर हा कायदा बदलला हिंदू नाराज होतील. लेखी दिलाय तिने. भारत सरकारची भूमिका आहे. भारत सरकारला विचारण्यात आलं. लोकसभेमध्ये रेड्डीने प्रश्न विचारला, आपण या पुस्तकात दिलाय. त्यांनी प्रश्न विचारला की बा हे विहार बौद्धांच्या स्वाधीन करावं याच्याविषयी सरकारचं काय मत आहे? सीताराम केसरी होते त्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री, समाज कल्याण मंत्री. ते गप्प बसले, त्यांनी काही उत्तर दिलं नाही. काहीतरी गोष्टी हे सगळं आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये दिलं आणि त्यामुळे आपण हा विचार करतो बिहार सरकारची भूमिका काय, भारत सरकारची भूमिका काय. हा 1949चा कायदा कसा आला? आता ही सगळी माहिती याच्यात आहे. आता आपण वेळेचं आपणही भान ठेवू, 2-3 गोष्टी फक्त लक्षात घेऊ आणि मग आपण याला संपवू. मूळ मुद्दा आता कोर्टासमोर काय मूळ मुद्दा आहे? मूळ मुद्दा आहे जागेचा. महंत म्हणतो की याच्यामधली बरीचशी जागा, महाबोधी महाविहार तर सरकार अधिग्रहित करेल, महाबोधीचा प्रश्न नाही आहे. कारण की आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने ती वास्तू एक पुरातन वास्तू म्हणून कधीच आपल्या ताब्यात घेतली आहे. मूळ मुद्दा काय आहे की त्याच्या आसपासची जी जागा आहे, ती आसपासची जागा ही महंताच्या ताब्यात आहे. त्यांनी 5 पांडव मंदिर म्हटलं, त्या बुद्धाच्या प्रतिमा आहेत, ते सगळे जगले आहे. पण ती जागा कोणाच्या स्वाधीन आहे? महंताच्या. आणि तुम्ही हा कायदा वाचाल ना, 1949चा कायदा वाचाल, त्या कायद्यात कलम आहे. तो कायदा म्हणून आम्ही छापला ना दिले. ह्या ग्रंथाचा उपयोग काय की हा प्रश्न समजावा, फक्त एक भावनिक प्रश्न म्हणून नव्हे. या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की महंताच्या संपत्तीवर महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापन समितीचा, ज्याच्या 4 हिंदू आहेत, त्यांचा सुद्धा अधिकार राहणार नाही. त्या कायद्यामध्ये नमूद आहे. म्हणजे याचा अर्थ कायद्याने बांधलेला आहे आपल्याला तिथं, आणि बिहार सरकारचा कायदा बदलायचा आहे. तर त्यामुळे या बाबी माहीत पाहिजे की नेमका कायदा काय, तो आला कसा, त्या कायद्याच्या विरुद्ध भांडणार काय. तर मूळ मुद्दा आता तिथं आला महंताचा, त्या जागेचा. म्हणजे जागेचा मुद्दा किंवा ही जी जागा आहे महाबोधी महाविहाराच्या परिसरातली जी सगळी जागा आहे, त्याच्यामध्ये वज्रासन वगैरे सगळं आहे, आणि कधी कधी ते शिवलिंगाची त्यांनी स्थापना केली आहे, याची ही जागेची मालकी कोणती, हा मुद्दा येईल कोर्टामध्ये. तो म्हणाल की माझी मालकी आहे. ती मालकी याच्यावर सरळ त्यांना सांगता येईल किंवा तुझी मालकी कशी काय झाली. ज्या 2500 वर्षापासून जी बौद्ध वास्तू आहे त्याच्यामध्ये तू आलास केव्हा? 19 म्हणजे 1895चा थोडासा आधी आला, आणि तुलाही तिथं फक्त देखरेखीसाठी ठेवलं, तर त्याच्यामुळे ती संपत्ती तुझी होईल काय? कोर्टामध्ये मांडावं लागेल ना, कारण कोर्टात हेच मुद्दे येतील. दुसरा त्यापेक्षा अजून भयंकर मुद्दा आहे. तो मुद्दा जो आहे तो सोडवता नाकी नव्या. ते काय म्हणतात की बुद्ध हा आमचा अवतार आहे. हिंदू म्हणतात की हा आमचा अवतार आहे. मग माझा अवतार आहे तर आम्ही हिंदूंनी पूजा नाही करायची काय? म्हणजे बुद्धाची पूजा होऊ द्या, पण हिंदू म्हणतात की हा आमचा अवतार आहे म्हणून याची पूजा आम्हाला करण्याचा अधिकार आहे. आणि जर समजा तुम्ही आमचे 4 लोक तिथे असले, आम्ही बुद्धाची पूजा करायला बसलो, तर तुम्ही कोण अडवणार आहे? मग आता याच्यावर काय उत्तर द्याल तुम्ही कोर्टाला? कोर्टामध्ये हिंदू म्हणतील की ज्या प्रकारे बुद्ध हा बौद्धांचा पूजनीय आहे, त्याच प्रकारे आम्हालाही पूजनीय, आमच्या ग्रंथात लिहिलेलं आहे की हा आमचा अवतार आहे, 9वा अवतार आहे. काय उत्तर द्याल? कोर्टात उत्तर द्यावं लागेल ना. मग आता हे जे मुद्दे आहेत ते आम्ही त्याच्यात सोडवले. बुद्धाचा जर अवतार, जर बुद्ध हा हिंदूंचा अवतार आहे, चला थोड्या वेळाकरता आम्ही मान्य केलं हा अवतार आहे, मग प्रत्येक हिंदू मंदिरात बुद्धाची प्रतिमा आहे काय? आहे काय? कोणाच्या एखाद्या हिंदूच्या देवघरात, पूजा घरात बुद्ध प्रतिमा आहे काय? तुझा देव कसा रे बाबा? तुझा देव कसा? जर हा याची प्रतिमा जर तुझ्या याच्यात नाही आहे तर हा तुझा देव कसा? आणि मग अग्निपुराणात एक संदर्भ मिळतो. अग्निपुराणामध्ये असा संदर्भ आहे की बा बुद्धाचा अवतार कसा झाला, कल्कीचा अवतार कसा झाला. त्याचं असं म्हणणं आहे की बा एका काळामध्ये ज्यावेळेस संपूर्ण सनातन धर्माचा लोप झाला, त्यावेळेस बुद्धाचा अवतार झाला, आणि बुद्धाने अर्हत पदाच्या मार्गाने इथं जेवढे काही वेद कर्मकांड होते याचा विनाश केला.
त्याचा विनाश केला आणि त्या विनाश करण्याकरता हा बुद्धाचा अवतार आहे. हा नकारात्मक अवतार आहे, होकारात्मक नाही आहे, निगेटिव्ह अवतार आहे त्यांचा. त्यामुळे ते बुद्धाची पूजा करत नाही, कारण त्या अग्निपुराणात लिहिलेलं आहे की यांनी आमचा सनातन धर्म नष्ट केला. तो सुद्धा संदर्भ आता आम्ही देत आहोत, पण तो आता याच्यामध्ये आलाय, त्याचा उल्लेख आलेला आहे. पण आम्ही आता त्या अग्निपुराणातले जे मूळ श्लोक आहेत तेच आम्ही सगळे संग्रहित केलेले आहेत. मग आता जर तुमचा, आणि त्याच्यामुळे एक छोटंसं उदाहरण मी सांगतो. आता काही दिवसाआधी दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. अध्यक्ष होत्या डॉक्टर भवाळकर. त्यांनी काय विचारलं, त्यांनी मोदी बसले होते सगळे लोक, त्यांनी विचारले हिंदूंना, का हो हिंदू तुम्ही म्हणता की बा आम्ही बुद्धाला मानतो, आम्ही बुद्धाला मानतो, तर तुमच्या देवघरात पूजा घरात बुद्ध आहेत काय? मग तुम्ही कसं म्हणता? आता या दोन गोष्टीवरून आता तुमच्या लक्षात येईल की आता हाय तिथं मुद्दा येईल. जेव्हा हिंदू म्हणतील की हा आमचा देव आहे, त्यावर आपले वकील सांगतील की बा जर तुझा देव आहे तर त्याचे पुरावे कुठे आहेत, त्याचे उदाहरण कुठे आहेत? अग्निपुराणात हा नकारात्मक देव आहे, तुमच्या देवघरात नाही आहे. मग आता जर हा मुद्दा आला, मग आम्ही समता संघाचे लोक पुढे जातो. आम्ही काय म्हणतो, जर समजा तुम्ही असं म्हणता की बा बुद्ध हा हिंदूंचाही देव आहे, तर मग आम्ही काय प्रत्येक हिंदू मंदिरात बुद्धाची मूर्ती बसवण्याचं आंदोलन करायचं काय? नाही. उद्या जर समजा एक आंदोलन सुरू झालं आणि तामगाळकर मॅडमनी म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही म्हणता ना आता मी इथल्या बोद्धेश्वर राम मंदिरामध्ये बुद्धाचीच मूर्ती बसवेल, असं आंदोलन केलं, चालेल काय? मग काय होईल? म्हणजे आम्ही कोर्टाला प्रश्न विचारू ना की जर तुम्ही म्हणता आणि प्रत्येक जे हिंदू मंदिर आहे तिथं आम्ही सगळ्या जाऊ रविवारी आणि बुद्धम शरणम गच्छामी म्हणू, चालेल काय? मग काय होईल परिणाम? लढाई तर करावंच लागेल, पण लढाई फक्त अशी नाही, त्यांना विचारावं लागेल जर तुझा देव आहे तर मग जर तुझ्या देवळात जर मी येऊन बुद्धाची पूजा केली, पंढरपूरला जाऊन जर नमोदस्त केलं, चालेल काय? तुम्ही जर पिंडपात करता, तुम्ही जे आडंबर करता, त्याचा बुद्धाने त्याचा विरोध केलाय ना, मग तो विरोध आम्ही करू. तुम्ही पिंडपात कसं करणार? बुद्ध तर म्हणते बा मेल्यानंतर काही आत्मावित्माचा नाही आहे, आणि तुम्ही पिंडपात करता म्हणजे तुम्ही आत्म्याच्या शांती करता पूजा करता. मग जर आत्माच मानत नाही बुद्ध, मग तुमच्या याच्यात आम्ही विरोध करायचा काय? सरळ सांगतो, पर्याय खूप आहेत. जागेचा प्रश्न आहे, बुद्ध कोणाचा देव आहे याचा प्रश्न आहे, ही जागा महंतांनी कशी बळकावली याचा मुद्दा आहे. पण सगळ्यात अडचण आपली काय आहे की या सगळ्या मुद्द्यांना व्यवस्थितपणे कोर्टासमोर मांडण्याची आपली तयारी नाही, कारण की या विषयावर आपण अभ्यास नाही करत. कारण कोर्टामध्ये दोन्ही बाजू ऐकल्या जातील आणि त्याच वेळेस एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो आणि संपवतो. सगळ्यात पहिल्यांदा बिहारमध्ये बौद्धांची लोकसंख्या किती आहे? 20,000. आणि बिहारची लोकसंख्या किती आहे? साधारणपणे 10,40,00,000 म्हणजे साधारणपणे कमीत कमी 10 ते 11 कोटी आहेत. आणि त्या 11 कोटीमध्ये फक्त 20,000 बौद्ध आहेत. बाजूला उत्तर प्रदेश आहे, जिथं सारनाथ आहे, जिथं धम्मचक्र प्रवर्तन झालं पहिल्यांदा, तिथं किती आहे संख्या बौद्धांची संख्या? 2.5 लाख. आणि या 2.5 लाखांपैकी त्याची लोकसंख्या किती आहे? 13 कोटी. युपीची लोकसंख्या 13 कोटी आणि त्याच्यामध्ये बौद्धांची लोकसंख्या 2.5 लाख. कसं आंदोलन सफल होईल? म्हणजे आग लागली आहे बिहारमध्ये, आग लागली आहे युपीमध्ये, आणि पाणी कुठे घालतो आपण? महाराष्ट्रात. आम्ही बौद्ध धर्माचा उघडपणे स्वीकार करणार नाही. लेखी आहेत याच्याविषयी काही बोलत. आपले जे राजकारणी आहेत, आंबेडकरी राजकारणी आहेत, ते राजकारणी एका बाजूला राजकारणाच्या नावावर पाय ठेवू इच्छितात आणि दुसऱ्या बाजूला धम्माच्या याच्यावर पाय ठेवू इच्छितात. आपण आपल्या भिक्षूंना, आपल्या राजकारणी लोकांना हा मुद्दा तुम्हाला विचारावाच लागेल की जर उत्तर प्रदेशामध्ये आणि बिहारमध्ये जर फक्त एवढे कमी बौद्ध असतील तर तिथं बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार का होत नाही? भिक्षू लोक बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यात का कमी पडले? तिथली मंडळी तर तयार आहे. मैकुरापासून कित्येक लोक आहेत जे त्यांनी बिहारमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याकरता बरेच कामं केले, पण हा इतिहास आपल्याला माहित नाहीये. त्याच्यामुळे जर हे आंदोलन यशस्वी करावायचं असेल तर याच्या सगळ्या कायदेशीर बाबी आणि मूळ कारण हे आपल्याला करावं लागेल. आता जर समजा आता आम्हाला विचारला हा प्रश्न, आम्ही म्हटलं बिहारमध्ये बौद्धांची लोकसंख्या ही अत्यंत मर्यादित असणं हा या मूळ प्रश्नाच्या याच्याशी आहे.
त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आम्ही बिहारमध्ये जाऊ, बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरता काय अडचणी आहेत त्याच्यावर विचार करू. समता सैनिक दल आहे तिथं, कमकुवत आहे पण आहे, आम्ही जाऊ. पण आता समजा आम्ही महाबोधी महाविहाराच्या मुक्ती करता बिहारमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्याकरता गेलो, किंवा जर आम्ही कोर्टामध्ये आपली बाजू मांडायला गेलो की बाबा याच्या ज्या कायदेशीर बाबू आहेत की हिंदू हा जो देव जो आहे हा हिंदूंचा देव नाही, कारण कोणाच्याच देवघरात बुद्धाला पूजलं जात नाही, फक्त तो महंत आपला कब्जा कायम असावा. आणि तिथं फक्त बिहारचे जे थोडेसे सवर्ण लोक आहेत ते म्हणतात की त्या महाबोधी महाविहारावर आमचा कब्जा कायम असावा, म्हणून ते युक्तिवाद करतायत. नाहीतर बुद्ध जर हिंदूंचे देव असता तर प्रत्येक हिंदूंच्या देवळात बुद्धाची प्रतिमा असते. त्यामुळं तुम्हाला जर हे मुद्दे आम्हाला समता सैनिक दलाला मांडायचे असतील तर तुमच्या मदतीशिवाय मांडू शकतो का आम्ही? मग तुम्ही आम्हाला मदत कराल काय? तुमचा काय आवाज नाही येत? मदत कराल या संपूर्ण आंदोलनात सहभाग. आता वासेताईच नाही बोलल्या, ऑलरेडी आहे म्हणून नाही बोलल्या, म्हणजे नव्याने करायची गरज नाही. तर आपल्यापैकी प्रत्येकाने आजच्या दिवशी मी एक विनंती करेल, हा ग्रंथ वाचावा आणि हा ग्रंथ वाचायला याचे बारकावे समजून घ्यावा. आम्ही फार डिटेलमध्ये दिलेलं आहे. भारताच्या संविधानातले कोणते कोणते कलम आहेत, धर्म स्वातंत्र्याची कलम कोणते आहेत, सुप्रीम कोर्टाने कोणत्या कोणत्या याचिकेमध्ये काय काय म्हटलं, आम्ही दिलं ती लिस्ट. आता आम्हाला वेळ बराच झालेला आहे त्यामुळे मी अधिक हे नाही करणार, पण आम्ही त्याच्यामध्ये दिलं की शिखांची एक केस आहे, मुसलमानांची केस आहे, हिंदूंच्या 2-3 केसेस आहेत. आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे मान्य केलं की बा ज्या धर्माचे लोक आहेत त्या धर्माच्या लोकांनी त्यांचा आपलं धार्मिक स्थळ सांभाळावं, दुसऱ्यांनी हस्तक्षेप करू नये. ती लिस्टच दिली आम्ही पूर्ण याच्यामध्ये, जी आमचे जे वकील भांडतील. पण आता आमचा वकील भांडायचा म्हटला, आम्हाला आमचे गुणदत्त रामटेके होते, त्यांना आम्हाला उभं करायचं होतं, पण दिल्लीला जायचा खर्च किती आहे? 10,000. आता जाणं येणं 10,000, कोर्टासमोर उभं राहा कोण देणार एवढं? बाकी म्हणून त्यामुळं काय की आर्थिक ज्या अडचणी आहेत, संघटनात्मक अडचणी आहेत, या सगळ्या अडचणीवर आम्ही मात करू. पण त्या सगळ्यात मोठी जी अडचण असेल ती बौद्धिक अडचण आहे. महाबोधी महाविहाराचा लढा हा संपूर्णपणे आधीपासून अंतापर्यंत समजल्याशिवाय त्यातून मार्ग निघणार नाही. आज आपण शांतपणे मला ऐकून घेतलं आणि आपण ग्रंथाचं विमोचन केलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यक्षांनी मला इतक्या वेळ बोलू दिलं. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. जय भीम. धन्यवाद.